Practice set 1.2. The following table shows the point on a number line and their coordinates. Decide whether the pair of segments are congruent or not. या टेबलमध्ये ए बी सी डी ई बिंदू दिले, त्यांचे निर्देशक दिले, त्यावरून दिलेलं रेषाखंड एकरूप आहे की नाही ते ठरवा. यासाठी डी हा सेगमेंट दिलेला आहे, त्याचं अंतर काढायचं, डिस्टन्स काढायचं. डी चं कोऑर्डिनेट डी -7, ई चा कोऑर्डिनेट 9, डी चा निर्देशक -7, ई चा निर्देशक 9, म्हणून so that distance DE is equal to 9 minus -7. यामध्ये 9 मोठा वजा 7 पेक्षा 9 greater than -7, so that 9 plus 7 is equal to 16. Distance DE is equal to 16. दोन बिंदूंतील अंतर आपण मागच्या वेळेला सोडवले त्याच पद्धतीने B चं अंतर वजा B चं अंतर 16 झालेलं आहे. त्याचप्रमाणे A चा कोऑर्डिनेट -3 आहे, A चा निर्देशक -3 आणि B चा निर्देशक 5 आहे. यावरून डिस्टन्स AB इक्वल यामध्ये 5 ग्रेटर -3, सो दॅट 5 वजा 3, the distance AB बरोबर 5 अधिक 3 बरोबर 8. AB बरोबर 8. तर या दोन उदाहरणामध्ये D चं माप 16 झालं, AB चं 8 झालं, म्हणजे सेगमेंट AB DE इक्वल टू 16 आहे, सेगमेंट AB इक्वल टू 8 आहे. जे रेक्टर D चं माप 16 आहे आणि रेक्टर AB चं माप 8 आहे, त्यामुळे हे दोन सेगमेंट इक्वल नाही. सो दॅट सेगमेंट इक्वेशन फर्स्ट आहे, इक्वेशन सेकंड, सो दॅट सेगमेंट DE is not equal to सेगमेंट AB. हे पहिलं उदाहरण, जे दोन्ही कॉन्ग्रुएंट सेगमेंट नाही. त्यानंतर दुसरं सेगमेंट BC and segment AD, segment BC and segment AD. यामध्ये B चा कोऑर्डिनेट 5 आहे, 5. C चा कोऑर्डिनेट 2 आहे, so that distance BC equal यामध्ये मोठा 5 आहे, 5 greater 2, 5 minus 2 is equal to 3. Distance BC is equal to 3.
त्यानंतर डिस्टन्स ए बी काढायचा आहे. ए चा कोऑर्डिनेट -3, बी चा कोऑर्डिनेट -7, -3 greater than -7, -3 greater than -7. म्हणजे या दुसऱ्या उदाहरणामध्ये एडी ची किंमत ए चा निर्देशक -3 आहे आणि बी चा निर्देशक -7 आहे. म्हणून ए डिस्टन्स एडी इक्वल मोठ्या कॉर्डिनेटमधून लहान कॉर्डिनेट मायनस करायचा, -3 -7 म्हणजे -3 प्लस कंसाबरोबर वजाचे नाही त्यामुळे आतलं चिन्ह वजाचं अधिक झालं 7. या 7 मधून 3 गेलं, फोर राहिलं 4. So that distance AD equal 4. So that segment equation first आहे, second आहे. Segment AB and BC. B चा कोऑर्डिनेट 5, C चा कोऑर्डिनेट 2, 5 - 2 = 3 and 7 - 3 = 4. So that segment BC is not equal to segment A. हे दुसरं उदाहरण आपण पाहू शकतो. अशाच प्रकारे हा पहिला प्रश्न आहे. त्यातून तिसरं उदाहरण आहे सेगमेंट बी अँड सेगमेंट ए. बी चं कोऑर्डिनेट 5 आहे, ए चं कोऑर्डिनेट 9 आहे. 9 - 5 करायचं आणि त्याच्यावरून अंतर काढायचं. त्यानंतर दुसरं एडी, ए चं कोऑर्डिनेट -3 आहे, बी चा कोऑर्डिनेट -7 आहे. यामधलं मोठं -7 मायनस म्हणजे मोठा आहे -3 -7 = 4 आणि एडीचं अंतर काढलं की आपल्याला तिसरं उदाहरण बी आणि एडी पाहता येईल. अशा प्रकारचं आता दुसरा जो प्रश्न आहे point M is the midpoint of segment AB. If AB is equal to A, find the length AM. M is the midpoint of segment AB and AB is equal to 8. Then find length AM. M हा AB चा मध्यबिंदू आहे. AB बरोबर 8 असेल तर AM ची किंमत काढा. दुसरं उदाहरण क्वेश्चन नंबर 2. समजा AB हा सेगमेंट आहे, या सेगमेंटचा M हा मिडपॉइंट आहे. AB = 8, AM = 4.
दुसरे उदाहरण सोडवताना AM ह्या AM ची किंमत पाहिजे. या मिड पॉइंट आहे, मिड पॉइंट म्हणजे मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू असेल रेषाखंडाचा मध्यबिंदू त्या रेषाखंडाचं समान दोन भागात विभाजन करतो. त्यामुळं AM इक्वल 1/2 AB हे सूत्र आहे. म्हणजे AB हा AM हा AB च्या निम्मा आहे. त्या ठिकाणी 1/2 into 8 is equal to 4. AM is equal to 4. हे सेकंड इक्वेशन. दुसरं उदाहरण आहे. त्यानंतर question number 3. Point P is the midpoint of segment CD. If CP is equal to 2.5, find length CD. जे बरोबर आहे. दिसण्याची डायग्राम. P हा CD चा मध्यबिंदू आहे. CB काढलं त्याचा मध्यबिंदू P आहे आणि CP हे अंतर 2.5. हे 2.5 आहे. तर CD विचारले. या ठिकाणी CP च्या दुप्पट केलं की CD येतं. CD is equal to twice CP. CP ची दुप्पट करायची ती CD येतं. कारण CP हा CD चा मध्यबिंदू आहे. CD equal 2 into 2.5. CD is equal to 5 CD equal 5. हे CD ची किंमत आहे. त्यानंतर दिलंय चौथं उदाहरण. If AB is equal to 5, PB is equal to 2, AP is equal to 3.5, compare the segment. सेगमेंट लहान मोठेपणा ओळखायचा आहे. म्हणजे ह्या क्वेश्चन नंबर 4 चं जे आहे, क्वेश्चन नंबर 4, AB is equal to 5, CM दिलंय. त्यानंतर PB BP is equal to 2, CM दिलंय.